उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीचा केला दौरा, शाखांना दिल्या भेटी, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष. ठाकरेंच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांना मिळाले नवे बळ. ठाकरेंच्या कल्याण डोंबिवली भेटीची सर्वत्र होते चर्चा. कोरोना काळात याच उद्धव ठाकरेंनी मंदिरे बंद ठेवली आणि मंत्रालये सुरू केली. त्यामुळे उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामांचे भक्त आहेत, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. आदित्य ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून दाखवा, असे थेट आव्हान शेलार यांनी दिले. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावर कोट्यवधी रुपयांची खैरात केली जाते. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी केला. आतापर्यंत 42 ते 45 कोटी रुपये वेगवेगळ्या विदेश दौऱ्यांवर खर्च झाले, अशी माहिती शासनाकडून प्राप्त झाली, असे रोहित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. शरद पवार यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनावर आधारित दगाबाज पुस्तक आदिती प्रकाशनने प्रकाशित केले. एम.बी. पाटील हे पुस्तकाचे लेखक आहेत. शरद पवार यांची दुसरी बाजू मांडण्याचा या पुस्तकात प्रयत्न करण्यात आला, असे एम.बी. पाटील यांनी म्हटले आहे. कणकवली पर्यटन महोत्सवात तब्बल 300 कलाकारांचा सहभाग असलेला कनक संध्या कार्यक्रम खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला. रंगकर्मी सुहास वरुणकर आणि लोककलावंत प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली. रसिकांनीही या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. लोकसभा निवडणूक जवळ आली, त्यामुळे आता भाजपाकडून वेगवेगळी आश्वासने आणि प्रलोभने जनतेला दाखवली जात आहेत. या आश्वासने आणि प्रलोभनांना अजिबात बळी पडू नका, असे गोवा काँग्रेस प्रसार माध्यमे प्रमुख हर्षद शर्मा यांनी म्हटले. गोव्यातील बेरोजगारी, स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचार, नोकर भरतीमधील घोटाळा या विषयांवरही शर्मा यांनी भाष्य केले. महाड तालुक्यातील दासगाव येथील ऐतिहासिक बंदरावर आजही सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो. या बाजारातून लाखोंची उलाढाल होते. बांगडा, बोंबील, सुकट, सुरमई, कर्दी, सोडे, मांदिली, ढोमा, वाकट, खारा असे 16 ते 17 सुक्या मासेचे प्रकार या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. दर शनिवारी हा आठवडा बाजार भरतो. मुंबई, पुणे आणि इतर भागातूनही खरेदीसाठी मोठी गर्दी उसळलेली असते. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन करणाऱ्या दोघा चोरट्यांना रोह्यातील विनायक गंधे आणि प्रणित तांबे या 2 धाडसी तरुणांनी पाठलाग करून पकडले. सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने गाव जोडो अभियान राबवले जाते. गाव तेथे मराठा समाजाची शाखा सुरू करण्यावर भर दिला जातोय. मराठा समाज शाखेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मराठा समाजाच्या गाव जोडो अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले. सध्या किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने मच्छीमारांची कर्जे माफ करून मदत जाहीर करावी, अशी मागणी मेघनाथ धुरी यांनी केली. शासनाने मच्छीमारांची मागणी मान्य केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मेघनाथ धुरी यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे धुरी हे अध्यक्ष आहेत.